अहमदनगरवरसून सोलापूरक एस टीचा प्रवास करत असताना आपल्या एका सबस्क्रायबरांसोबत असं एक काय प्रकार घडलं तो ऐकान तुमच्या हृदयाचे ठोके चुकल्याशिवाय राहायचे नाही. असो प्रकार ह्याआधी ना कधी तुम्ही ऐकला असाल ना कधी बघितला असाल. इतकी सगळी भयंकर घटना असा. मंडळी, तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा. मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी आपल्याच एका सबस्क्रायबरांनी पाठवलेलं त्यांचं एक सत्य अनुभव घेऊन दिलेलो असं. त्यांचं नाव असं संतोष आणि ते कोल्हापुरात राहतात. तुमच्याकडे सुद्धा असे काही अनुभव असतील तर त्या व्हॉट्सॲप नंबरवर माका नक्की पाठवा, म्हणजे त्यावर मी अशी गोष्ट करेन. चला तर मग वळूया आपल्या आजच्या ह्या भयंकर अनुभवाकडे. नमस्कार, मी संतोष. मी कोल्हापुरात राहतोय आणि मी एक शिक्षक म्हणून कार्यरत आहे आणि माझं मूळ गाव या अहमदनगरमध्ये असा. मे महिन्याची सुट्टी लागली की मी माझ्या मामाच्या गावाकडे जायचं आहे. माझं मामा तेव्हा अकोल्याक राहायचं आणि थंय गेल्यानंतर माका माझी आजी आजोबांसोबत घडलेले गोष्टी सांगायची आणि ते गोष्टी इतके भयंकर होते की अक्षरशः आमच्या अंगावर काटे यायचे. मी तेव्हा इयत्ता 5वीत होतोय आणि मे महिन्याच्या सुट्टीतच मामाकडे इलेलो आहे. दिवसभर मामाचं एक मुलगो सुनील आणि आम्ही खूप दंगामस्ती करायचो. झाडावरचे आंबे चिंचा वर चढण काढायचो आणि थंय एक मोठा तळासुद्धा होता, थंय पेवाक जायचो. त्यावेळी दिवस कसे जायचे ता समजायचं नाही आणि संध्याकाळी जेवण झाल्यानंतर आजी आमका रोज रात्री आजोबांसोबत घडलेल्या गोष्टी सांगायची आणि त्यातलीच एक घटना आज मी तुमका सांगणार असं. तो कालखंड 1970-72च्या आसपासचं होतं. त्यावेळी माझे आजोबा सोलापूर जिल्ह्यातल्या एका खेडेगावात शिक्षक म्हणून कार्यरत होते. अहमदनगर जिल्ह्यातून नुकतीच त्यांची बदली झाली होती आणि ते सोलापुरात लागले होते. पण आत्तासारखे त्यावेळी जास्त प्रमाणात दळणवळणाची साधनं नाही होती. आता पावला पावला गाडी गावतात, पण तेव्हा तसं नसल्यामुळे लांब लांबचे प्रवास करणं खूप कठीण व्हायचं. एस टीन प्रवास करूक लागायचं आणि परिस्थिती अशी होती की लांबच्या पल्ल्याकसुद्धा एखादीच एस टी दिवसभरासून असायची आणि त्याचं ठरलेलं वेळसुद्धा त्या वेळेत जर नाही गेला तर ती एस टी चुकली की मग पुढे एस टी नाही. ज्यामुळे एस टी वगैरे चुकली तर ती संपूर्ण रात्र त्याच ठिकाणी काढूची लागायची. म्हणून शक्यतो त्या काळची माणसं लांबचा प्रवास टाळायची आणि त्यावेळी एखाद्या श्रीमंत व्यक्तीकडे कमांडर जीप वगैरे अस्तित्वात होती, पण ते खूप क्वचितच दिसायचे. माझ्या आजोबांका त्यावेळी दिवाळीची सुट्टी लागली होती, ज्यामुळे ते आपल्या गावाकडे इलेले. दिवाळीची सुट्टी तिने एकदम आनंदात घालवल्याने सगळेजण एकत्र असल्यामुळे सगळ्यांका खूप बरा वाटायचा आणि गावाकडे मोठ्या प्रमाणात शेती आणि गुराढोरा असल्यामुळे वेळ कधी निघून जायचं ता समजायचं नाही. आजोबांची खूप इच्छा होती की त्यांच्यासोबत आजीन सोलापूरका यायचा, पण गावाकडची ती शेती गुराढोरा ह्यांका सांभाळूक कोणतरी माणूस होया, ज्यामुळे आजी एक सोलापुरात जाणं काही शक्य नाही होतं. ज्यामुळे आजी गावाकडे थांबायची. ज्यामुळे मग आजोबा दर 15 दिवसांनी शनिवार रविवार बघून आपल्या गावाकडे यायचे आणि आजीकडे आपल्या कुटुंबियांका भेटायचे. तर असा काहीसा त्यांचं चालू होतं आणि आता सगळ्याच जणांका ह्या सगळ्याची सवय झाली होती. आणि माझी आजीसुद्धा चांगली गृहिणी आणि सुशिक्षित होती, त्यामुळे तिका माहिती होतं की घरदार सांभाळणंसुद्धा खूप गरजेचं असं. त्यामुळे ती अजिबात राग न मानता आपल्या गावच्या घराची चांगली देखभाल करत होती. तर त्यावेळी बघता बघता कधी दिवाळीची सुट्टी संपली त्याच कोणाक समजलं नाही. आता शाळा सुरू होणार होती, त्यामुळे आजोबांका आता सोलापुरात जायचं होतं. सगळी त्यांनी तयारी केल्याने आणि घरच्यांनीसुद्धा त्यांका जा काय लागणारं सामान होतं तर सगळा व्यवस्थित बांधून वगैरे दिल्याने आता जवळजवळ 15 दिवसांनीच ते परत गावाकडे येणार होते. त्यामुळे सगळेजण त्यांका निरोप देऊक लागले. तेव्हा आजोबा सोलापुरा शाळेच्याच बाजूक
एक रूम घेऊन राहत होते आणि त्या रूममध्ये त्यांच्यासोबत अजून 2 शिक्षक राहायचे. त्यामुळे अधूनमधून आजोबांका फॅमिलीक थंय घेऊन जाणंसुद्धा शक्य नाही होतं. लग्न झालेलं असतानासुद्धा त्यांका असं या जीवन जगूचं लागत होतं. पण तेव्हाच्या काळी कायच उपाय नसल्यामुळे त्यांका या सगळा करूचं लागत होतं. पण तरीसुद्धा ते खूप आनंदी होते. आजी नेहमी आजोबांकडे सगळा सामान बांधून द्यायची, जेणेकरून त्यांका ते कसलीच कमतरता भासू नये. आता त्यावेळीसारखे गॅस वगैरे अशी काही भानगडी नाही होते. त्यावेळी चुलीवरच सगळा स्वयंपाक केलं जायचं. पण एक पर्याय मात्र होतो, तो म्हणजे स्टोव. चुलीपेक्षा स्टोववर झटपट जेवण व्हायचं, परंतु तो स्टोव पेटवण्यासाठी रॉकेलची आवश्यकता असायची. आजोबा शिक्षक असल्यामुळे संपूर्ण दिवस हे शाळेतच जायचं, ज्यामुळे इल्यानंतर चुलीवर जेवण करणं म्हणजे खूपच कठीण. त्यामुळे आजीन स्टोव वगैरे त्यांना दिलेल्यान. पण सोलापुरात ते नवीन असल्यामुळे रॉकेल वगैरे गावणं तर अशक्यच होतं. पण गावाकडे मात्र त्यांचं रेशन कार्ड असल्यामुळे काही धान्य आणि धान्यासोबत रॉकेलसुद्धा त्यांना गावायचं. तर आजी तर सगळा रॉकेल एका कॅनासून भरून घेऊन यायची. गावाकडे तर सगळं जेवण या चुलीवरच केलं जायचं, त्यामुळे रॉकेलची शक्यतो गरज भासायची नाही. पण आजोबांका स्टोवसाठी रॉकेल लागायचं, म्हणून आजी कॅनात भरून त्या रॉकेल आजोबांकडे द्यायची आणि ते मग त्या रॉकेल घेऊन सोलापुरात यायचे आणि स्टोववरती स्वयंपाक वगैरे करायचे. पण असे ज्वलनशील पदार्थ एस टीमधून घेऊक जाऊक मनाई होती. पण तरी देखील काय पर्यायच नसल्यामुळे आजी त्या कॅनाक फडकं वगैरे गुंडाळून पिशवीत घालून त्या अगदी आजोबांकडे द्यायची, जेणेकरून त्या कोणच्या निदर्शनात येऊ नये. त्यामुळे अशा पद्धतीने लपून छपून रॉकेल न्यायचं लागायचं. तर त्यावेळी दिवाळीच्या सुट्टीनंतर जेव्हा ते सोलापुरात जात होते, तेव्हासुद्धा आजीन नेहमीसारखा रॉकेलचं कॅन गपचूप बांधून दिल्या नव्हतं आणि बाकी सगळा सामान वगैरे बांधून गावचे सगळेजण आजोबांका अकोल्याच्या बसस्टँडवर सोडू केले. त्यावेळी अकोला हे थोडं ग्रामीण भाग असल्यामुळे अकोल्यावरून डायरेक्ट सोलापूरका जाणारी एस टी नाही होती. त्यामुळे आजोबा संगमनेर या बसमध्ये बसायचे आणि मग थैसून ते पुण्यात जायचे आणि पुण्यावरसून ते सोलापुरात जायचे. तर असे वाटेत त्यांना 1-2 बस बदलूचे होते. त्यामुळे हो प्रवास तेव्हाच्या काळी करणं खूप कठीण होतं. पण इलेल्या परिस्थितीत तोंड देऊचंच लागतं. त्यामुळे जास्त विचार न करता ते एस टीत बसले आणि प्रवासाक त्यांनी सुरुवात केल्याने सकाळचीच वेळ होती. ते कसेबसे पुण्यापर्यंत येऊन पोचले आणि पुण्यात गेल्यानंतर तसे बऱ्यापैकी एस टी असायचे. त्यामुळे त्यांना एक सोलापूरची एस टी गावली. तसे ते पटकन ते एस टीत बसले. आता काय एस टी बदलूची नाही होती, कारण ते आता सरळ सोलापुरात जाऊन उतरणार होते. बघता बघता बस चालू झाली. तसं आजोबांनी तिकीट वगैरे काढल्याने आणि सीटवर डोका टेकवल्याने, कारण आधीच्या प्रवासात थोडे ते दमले होते आणि डोळे मिटल्यानंतर त्यांना घरच्यांची आठवण येऊक लागली. दिवाळीच्या सुट्टीत त्यांनी जा काय केल्याने होतं ते सगळे गोष्टी त्यांना आठवूक लागले आणि त्यातच ते गुंग झाले. आणि मनोमन ते आपले विचार करत होते की दिवाळीची सुट्टी तर खूप मोठी असतं, पण हे सगळे दिवस इतके जलद गेले की कधी सुट्टी संपली ताव कळाला नाही. एवढ्या लवकर कशी काही सुट्टी संपली असे विचार आपले त्यांच्या डोक्यात चालू होते. तेवढ्यात गाडी पटकन थांबली. दुपारच्या जेवणाची वेळ झाली होती, त्यामुळे ती एस टी एका धाब्यावर थांबली. सगळेजण जेवसाठी खाली उतरले. आजोबांका असं बाहेर ढाब्यावरची जेवची सवय नसल्यामुळे त्यांनी पिशवीसून भाकरी बाहेर काढल्याने आजीन त्यांका दुपारच्या जेवणासाठी बाजरीची भाकरी आणि त्याच्यासोबत लसणीची चटणी दिल्या नव्हती, जी आजोबांका खूप आवडायची. तर आजोबांनी लगेच आत्ता खाऊन घेतल्याने तोपर्यंत बाकीची लोकंसुद्धा जेवण वगैरे हळूहळू एस टीत चढाक लागली आणि त्यानंतर एस टीचं पुढचं प्रवास सुरू झालं. सगळ्यांच्याच जेवण अंगावर इला होतं, त्यामुळे सगळ्यांका तशी सुस्ती इली होती. काहीजण झोपले आणि आजोबासुद्धा आता हळूहळू डोक्या सीटवर टेकवून डोळे मिटाक लागले होते. पण बाहेर प्रकाश असल्यामुळे त्यांना झोप लागत नाही होती. त्यामुळे त्यांनी खिशातून रुमाल बाहेर काढल्याने आणि तोंडावर टाकून ते आपले झोपी गेले. तेव्हाच्या काळी रस्त्याच्या आजूबाजूक मरणाची मोठमोठी झाडं असायची, ज्यामुळे रस्ते जास्त तापायचे नाही आणि गरम वाफसुद्धा मारत नाही होती. एकदम थंडगार वारं लागायचं.
ज्यामुळे त्या वाऱ्यात लगेचच झोप यायची. त्यामुळे बरेचसे जण गाढ झोपले होते. आजोबांच्या उजव्या बाजूच्या सीटवर एक 50-55 वयाचे वयस्कर व्यक्ती बसले होते आणि ते सुद्धा सोलापुराकच चाललेले. सगळे गाडीतले झोपलेले आहेत ह्या बघून त्यांनी पटकन खिशातून एक बिडीचा बंडल बाहेर काढल्यान आणि त्यातली एक बिडी काढून तो पेटवूक लागलो. आजोबा आणि तो व्यक्ती एस टीच्या एकदम मागच्या सीटवर बसले होते. आजोबांका भीती होती की रॉकेल कोणतरी नेताना बघित, म्हणून ते शक्यतो मागच्या सीटवर बसायचे, जेणेकरून कोणाक काय एवढा कळायचं नाही. आणि तो व्यक्तीसुद्धा बिडी फुका गावात ह्या इथूनच मागच्या सीटवर येऊन बसलो होतो. तर त्यांनी आपली बिडी काढून फुकूक घेतल्यान आणि याची पुसटशी सुद्धा कल्पना कंडक्टरांका नाही होती. एस टीत धूम्रपान करूक सक्त मनाई होती, पण तरी देखील तो माणूस मागच्या सीटवर बसन धूम्रपान करूक लागलेलो आणि सगळं धूर तो खिडकीतून बाहेर फेकीत होतो. त्यामुळे पुढच्यांका काय कळत नाही होतं. बघता बघता त्यांनी संपूर्ण एक बिडी फुकून काढल्यान आणि आजोबांका प्रवासाचं थकवा जाणवत असल्यामुळे त्यांचं एकदम डोळं लागलेलो, त्यांका काय कळालं नाही. आणि तोपर्यंत त्या माणसान पटपट एक बिडी ओढून संपवल्यान आणि उरलेला शेवटचा पेट्टा टॉक होता तर आपला त्यांनी फेकूसाठी खिडकीच्या दिशेने हात केल्यान, पण बाहेरसून सोसाट्याचं वारं येत असल्यामुळे त्याच्या हातातला त्या पेट्टा बिडीचा टॉक पटकन खाली उडावला आणि नेमका आजोबांच्या पायाखाली जी पिशवी होती त्या पिशवीच्या बाजू घेऊन पडला. पण त्यांनी एवढं काय लक्ष देऊक नाही. तो म्हणालो की मरो विजन जायत असं म्हणून त्यांनी दुर्लक्ष केल्यान, पण ती बिडी मात्र नेमकी आजोबांच्या पिशवीच्या खालीच येऊन पडली आणि वारं सुटलेलं असल्यामुळे पटकन त्या बिडीन आजोबांच्या पिशवीकच धरल्यान आणि पिशवी हळूहळू पेटाक लागली. कोणाकच आसपास नाही की हडे एवढं मोठं अनर्थ घडलो असा. सगळेजण शांत झोपले होते. आजोबांका काय होतं पत्तो नाही की त्यांच्या पायाखाली बिडी कोणी टाकल्या नसत. आणि शेवटी जा घडूक नको होता नेमका तास झाला. पिशवीक आग लागली आणि पिशवीच्या आतमध्ये रॉकेलचा कॅन होता. बघता बघता त्या रॉकेलसुद्धा जळाक लागला आणि जशी ती आग लागता तसं आजोबांच्या पायात चटको लागलो. चटको लागता क्षणी आजोबा गडबडान जागे झाले, पण तोपर्यंत आगीचं भडकं उडालं आणि आजोबा कायच करूक शकले नाही. आजूबाजूची लोकं पळाक लागली. लगेच एस टी थांबवण्यात आली. सगळेजण खाली पळाले, पण ती पिशवी आजोबांच्याच पायाखाली असल्यामुळे त्यांचे हात पाय संपूर्ण भाजले. पण कंडक्टर आणि थंयच्या काही लोकांनी पटकन धावपळ करून कसा तरी आजोबांका थैसून बाहेर खेचल्याने, नाहीतर आजोबांचं काही खराच नाही होता. पण भडकं उडल्यामुळे आजोबांका खूपच भाजला होता. ते उभे राहू शकत नाही होते. त्यामुळे लगेचच थैच्या लोकांनी त्यांना एका दवाखान्यात नेल्याने, पण त्या सगळ्या दरम्यानच आजोबा बेशुद्ध झाले. त्यांना ह्याव नाही माहिती की त्यांना थंय कोण नेतं, खयच्या हॉस्पिटलात नेतं, कायच त्यांना अत्तोपत्तो नाही होतं. पण त्या कंडक्टरान त्यांना एका हॉस्पिटलात नेल्याने आणि लगेचच त्यांना ते ॲडमिट केल्याने, कारण त्यांची परिस्थिती खूपच गंभीर होती. लवकरात लवकर त्यांच्यावर उपाय करणं गरजेचं होतं. म्हणून कसलोच विचार न करता ज्या हॉस्पिटल गावात थंय त्यांना ते घेऊन गेलेले. पण हड्या आजोबांसोबत इतकं सगळं भयंकर प्रकार घडलं ह्याचं अत्तोपत्तो काय त्यांच्या घराकडे नाही होतं आणि कसाच त्यांना कळतला. पण जेव्हा कंडक्टरान ह्या हॉस्पिटलमध्ये त्यांना येऊन ॲडमिट केल्यान तेव्हा लगेचच थंयच्या नर्सबाईक सांगितल्यान की असे असे गृहस्थ आमच्या एस टीसून प्रवास करत होते आणि अचानक कशी तरी आग लागली आणि आगीत ते भाजले आहेत. ह्यांचा आता कोण नातेवाईक आता माका नाही माहिती, पण ही पिशवी त्यांच्याकडे गावली आहे. तर ह्या पिशवीत काय गावतं काय बघा. रॉकेलची खालची पिशवी तर जळान खाक झाली होती, पण वरती आजोबांची एक छोटी बॅग होती. त्या बॅगेत आजोबांचे काही कागदपत्र होते आणि घरच्यांचे काही नावं बिवा होती. त्यावरसून मग त्या नर्सबाईन त्यांच्या गावाकडे ही बातमी पोचवल्यान की असं असं यांचं अपघात झालो, तर लवकरात लवकर या हॉस्पिटलमध्ये यावा. हॉस्पिटलचं पत्तं वगैरे तिने एका माणसाद्वारे पाठवल्यान. पण हडे मात्र आगीत आजोबा अक्षरशः 30-40% भाजले होते. आजोबांच्या पायाची कातडी कपड्यांका चिकाटली होती, ज्यामुळे ती आतपर्यंत मुरलेली. त्यामुळे लगेच गेल्या गेल्या त्यांना त्या रुग्णालयात ॲडमिट करून घ्यायचा लागला. त्यावेळी संध्याकाळचे 7 वाजले होते आणि तोपर्यंत हडे एस टीतली आगसुद्धा पूर्णपणे शांत झाली होती. आता सारखे सोयीसुविधा तेव्हा नसल्यामुळे पाणी वगैरे ओतूनच ती आग विझवची लागत होती. तरी आजूबाजूच्या लोकांनी
ओल्या झाडाचे फांदे बिंदे हाणून कशी बशी 1-1.5 तासात ती आग शांत केल्याने, नाहीतर संपूर्ण एसटीत जळणार होती. बघता बघता रात्री आजोबा या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असत ही बातमी आजोबांच्या घरच्यांकडे जाऊन पोचली. आणि जेव्हा त्यांका या समजता तसे सगळेच जण चांगले हातारले. कोणाच्या ध्यानीमनी नाही होता. आजीसुद्धा प्रचंड घाबरली. आता ह्या आणि काय मोठं संकट इलं. तसे गावातले काही जण, आजी आणि आजोबांचे आईवडील हे सगळेजण त्या हॉस्पिटलकडे येऊक लागले. पण मगाशी सांगितल्याप्रमाणे रात्रीचे खयचे एस टी त्यांका गावतले. रातोरात येणं तर शक्यत नाही होतं. पण तरीसुद्धा वाटेत एखाद दुसरी खयची गाडी गावली तर त्यांका विनवणी करून जाऊ गावात ह्या आशेनंच ती लोकं बाहेर पडली होती. पण रातोरात येणं तर त्यांच्यासाठी अशक्यच होतं. आणि हडे आजोबा मात्र त्या रुग्णालयात एकटेच होते आणि पूर्णपणे बेशुद्ध. त्याच्या डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार वगैरे सुरू केलेल्याने पण त्यांच्यासोबत कोण त्यांचं घरचं नाही होतं. पण त्याचे डॉक्टर चांगले असल्यामुळे त्यांनी जास्त काही विचार करूक नाही. जा काय होईत ता होईत, कारण खर्च पाणी करणारा कोणतरी हवा. पण त्यांनी तसं विचार न करता त्यांनी लगेचच इलाज करूक सुरुवात केल्याने आणि रात्रभर त्यांचे जे जखमा होते ते पूर्णपणे साफ केल्याने आणि पट्टी वगैरे बांधल्याने. पण अजून आजोबांका काय शुद्ध इली नाही होती. ते तसेच बेशुद्ध होते. आणि जेव्हा मध्यरात्री अचानक आजोबांका शुद्ध इली तेव्हा त्यांनी आजूबाजूक बघितल्याने तर एक मोठं आणि एक जुनाट हॉस्पिटल त्यांका दिसाक लागलं. ते म्हणाले, अरे मी होय कसं काय इलंय. त्यांका कायच हासबास नाही. अचानक माणसं कसा काय दिसलं की माणूस घाबरतं. तसंच आजोबांचं झालं. एवढं मोठं हॉल आणि संपूर्ण अंधार, एखाद दुसरं दिवं पेटत होतं. त्यामुळे आजोबा घाबरले. आजूबाजू कोण माणूस दिसत नाही होता. ते म्हणाले, काय झालं माका. त्यांनी लगेच हातापायांका बघितल्याने तर संपूर्ण पट्टे बांधलेले होते. त्या बघून तर त्यांका अजूनच धक्को बसलो. त्यांचं संपूर्ण शरीर जळत होतं, कारण आगीत भाजल्यामुळे त्वचा एकदम जळजळत होती. पण हे घाबरलेल्या अवस्थेत असल्यामुळे ते मोठमोठ्याने आरडाक लागले. आणि यांचा आवाज ऐकून थैचेच जवळचे 2 नर्सी पळत पळत त्यांच्याकडे इले आणि त्यांका म्हणाले, हो शांत व्हा शांत व्हा. मग त्या नर्सने ह्यांका सगळं प्रकार सांगितल्याने की असं असं तुमचं अपघात झालं होतं. तुमका गाडीचे कंडक्टरही सोडून गेले. आम्ही तुमच्या घरच्यांका कळवलं. ते येतील उद्यापर्यंत. तुमका 2 दिवसही आराम करूचं लागतलो. डॉक्टरांनी सगळा चेकअप केलेला असा. औषधं वगैरे तुमका दिलेली आहेत. तुमका बरा वाटतला. तुम्ही आता हालचाल करू नको असा काहीसं सांगून त्यांनी आजोबांका शांत केल्याने आणि ते थैसून निघान गेले. त्यानंतर आजोबा शांततेत पडांद्रवले, कारण त्यांच्याकडे अजून काय पर्याय नाही होतं. पण थैचं वातावरण इतक्या भयंकर होतं की आजोबांका थै राहायची अजिबात इच्छा होत नाही होती. कारण ते नर्सी थैसून निघान गेल्यानंतर तो संपूर्ण अवाढव्य मोठं हॉल पूर्ण रिकामी होतं आणि एकदम किनाट शांतता ते पसरली होती. कोणच बोलाक नाही ना. कोण आजूबाजूक दिसत होतं. खयच्या हॉस्पिटलमध्ये येऊन पडलंय त्यात त्यांका समजत नाही होतं. आजूबाजूक त्यांनी बघितल्याने तर भिंती पूर्णपणे मोडकळी शिले होते आणि खिडके बिडके तुटलेले. असं वाटतच नाही होतं की हे हॉस्पिटल चालू कंडिशनमध्ये असत. कोळ्यांची जळमटं वगैरे खूप लागली होती आणि एकदम उग्र असं वास त्या दवाखान्यात येत होतं. दुसरं तिसरं माणूस ते थांबाकच शकत नाही. पण आजोबांचं नाईलाज हातापायांच्या तळव्यांका जबरदस्त भाजला होता. त्यामुळे ते उठान बसाकू शकत नाही होते आणि मरणाचे त्यांका वेदना देखील होत होते. त्यामुळे त्यांका थयच पडान राहायचं लागलं. पडल्या पडल्या त्यांच्या डोक्यात खूप विचार येत होते की आता काय करायचं. घरच्यांका कळालं असत की नाही. कोण योग निघाला असत की नाही. बरा कोणाक विचारूचा तर आजूबाजूक कोण नाही. तेव्हाच्या काळी फोन बिनसुद्धा नसल्यामुळे फोन करून कोणाक तरी बोलवतंय असं विषय नाही. त्यामुळे ते आपले फक्त विचार करतच ते शांत पडले होते. वेळ काय जाता जात नाही होतं. समोर एक छोटा घड्याळ होता. जेव्हा त्याने त्या घड्याळात बघितल्याने तर रात्रीचे 11:30 वाजलेले. अजून संपूर्ण रात्र जाऊची बाकी होती आणि ते एकटक त्या घड्याळाच्या काठाकडे बघत होते. आणि बघता बघता त्यांचं डोळं लागलं आणि मध्यरात्री अलगद कोणीतरी त्यांच्या पायाच्या तळव्यात स्पर्श केल्यान आणि ते पूर्णपणे जखम झालेली असल्यामुळे पटकन आजोबांका कळ गेली. त्यामुळे ते गडबडान जागे झाले आणि जसे ते जागे होऊन समोर बघतात तर त्यांका आश्चर्याचं धक्कोच बसलो. कारण आजोबांच्या पायाखाली
आजी येऊन बसली होती. आजी म्हणजे आजोबांची बायको. त्यांच्या पायाजवळ बसून भाजलेल्या पायावर मलम लावत होते. हा बघून आजोबा एका क्षणासाठी घाबरले. आजोबांनी पटकन घड्याळाकडे बघितल्याने तर रात्रीचे 1च वाजलेले. तसे आजोबा पटकन विचार करूक लागले की एवढ्या रात्री आणि इतकी जलद आजी इली कशी काय, कारण एवढ्या रात्री तर खयचे एसटी वगैरे नसतात, आणि जरी एखाद्या दुसऱ्या गाडीन जरी येली तरी एवढ्या जलद तर येणं शक्यत नाही. कमीत कमी 10-12 तास लागाक होय. मग इतक्या लवकर ती हेपर्यंत पोचलीच कशी, याचं आजोबांका आश्चर्य वाटत होतं. आणि ती आपली शांत पायाखाली बसून मलम लावत होती. तसं आजोबांनी आजीचं नाव घेतल्याने, तिचं नाव होतं गंगू, ते म्हणाले, गो गंगू, तू हेपर्यंत कशी काय इलं? एवढ्या रात्री गाडी खयची गावली तुका, आणि तू एकटाच कसा काय, बाकीचे खयत? त्यावर आजी म्हणाली, माका जसं निरोप गावलो तसं मी बाहेर पडलोय, बाकीचे खयत माका नाही माहिती. माका तुमची खूप काळजी वाटत होती, त्यामुळे मी कसलोच विचार न करता येऊन पोचलोय. तुम्ही आता जास्त काय विचार करू नको, मी इलय ना, तुमका आता बरा वाटतलं. तुम्ही शांत पडान राहा. तुमका खूप भाजलं, आणि तुमच्या गळ्यातल्या आता तावीज आता फक्त काढून ठेवा, तुमका उगाच त्रास होतलो, असा काहीसा आजी बोलली. आणि त्या ऐकून आजोबा एका क्षणासाठी स्तब्धच झाले, कारण आजीचं आता बोलणं आजोबांका खूप विचित्र वाटत होतं. कारण आजोबांच्या गळ्यातल्या ज्या ताईत होता त्या गळ्यासून कधीच काढू नको, असं तर आजी स्वतःहून त्यांका म्हणायची. आणि ती ह्याव म्हणायची की वाईट शक्तीपासून तुमका ह्या ताईत लांब ठेवतला, असं नेहमी ती आजोबांका म्हणायची. मग त्यावेळी गंगू माका असं कसं काय बोलता ह्याच आजोबांका समजत नाही होतं. अहो, गळ्यातल्या ताईत बाजूक काढून ठेवतास ना, उगाच गळ्यात तुमका लागतला. तसे आजोबा जरा धीर करून म्हणाले, नको नको, थंय काय माझा भाजाक नाया, त्यामुळे काढूची काय गरज नाही असं देता. असं म्हणून आजोबा मनोमन देवाच्या नावाचं धाव करूक लागले, कारण त्यांका तेव्हा वायशी जाणीव झाली होती की हय जा काय घडतं तर बरोबर नाया. कारण पहिली गोष्ट तर आजी असं बोलाकच शकत नाही, आणि एवढ्या जलद तर ती हय येऊकच शकत नाही होती. त्यामुळे आजोबा म्हणाले की आपण आता जास्त काय न बोलता देवाचं धाव करूया. तसे आजोबा डोळे मिटून देवाच्या नावाचं धाव करूक लागले. तशी ती आपली बाई थैसून उठान निघान गेली, आणि जशी ती थैसून जाता तसा थैचं वातावरण एकदम बदललं. आधी एकदम थंडगार त्यांका वाटत होतं, पण ती बाई गेल्यानंतर परत आधीसारखं सगळं शांत झालं. आणि जेव्हा आजोबांनी बघितल्याने की ती बाई तसून निघान गेली तेव्हा वाईट थोडं यांच्या जीवात जिविलं. पण काही वेळानंतर जा काय त्या दवाखान्यात घडाक लागला ता बघून तर आजोबांच्या पायाखालचीच जमीनच सरकली. रात्री 3-1 वाजत इले होते. आजोबांका अचानक जाग गेली, कारण दवाखान्यातली एक खिडकी अचानक एकमेकावर जोरात आदळून वाजली, आणि त्या आवाजानंच आजोबांका जाग गेली होती. जसे ते आजूबाजूक बघूक लागले तर थंयचं वातावरण काय तर वेगळंच झालं होतं. खोलीतले सगळे दिवे मालवान गेलेले, आणि बाहेरसुद्धा एकदम काळोख होतं. कदाचित अमावास्याच इली असत असं वाटत होतं. एकदम किनाट काळोखात तो संपूर्ण हॉल त्यांका खाऊ केलं होतं. असं वाटत होतं की आत्ता हसून उठान पळान जायचं, पण आजोबांच्या पायात जखमा झालेले असल्यामुळे ते बेडवरसून उठान खंय जाऊकवू शकत नाही होते. ते पूर्णपणे ते अडकलेले. आणि तेवढ्यात त्यांच्या कानी एक आवाज पडलो. तो आवाज जोरात सुटलेल्या वाऱ्याचं होतं, आणि त्या वाऱ्यामुळे त्या हॉलातले सगळे खिडके एकमेकावर वाजाक लागले. आणि तो आवाज इतकं भयंकर वाटत होतं की आजोबांका कळालं की आता माझं काय खरं नाही, कसला तरी मोठा संकट येतं. तेव्हा पटकन आजोबांनी गळ्यातल्या तावीज हातात पकडल्याने आणि मनोमन देवाचं नाव घेऊक सुरुवात केल्याने, पण तरी देखील त्या सगळा थांबतच नाही होतं. खिडके धडाधड एकमेकावर आपटत होते, ज्यामुळे मग त्यांनी मोठ्यान नर्सबाईंका आवाज देऊक सुरुवात केल्याने मोठमोठ्यानं आवाज देऊनसुद्धा बाहेरसून कोणचंच प्रतिसाद येत नाही होतं. त्या दवाखान्यात कोण हा की नाही ताव कळा नाही. आजोबा तर एकटेच आहेत की काय या विचारान त्यांच्या काळजाचे ठोके वाढाक लागले. तसं त्यांनी परत मोठ्यान असलेलं नसलेलं जोर काढून मोठ्यान ते ओरडाक लागले. त्यांका वाटलं की कदाचित नर्स काहीतरी आजूबाजूक असतील तर आवाज ऐकून येतील, पण तरी देखील कोणच येऊक नाही. जवळजवळ 5-10 मिनटं आजोबा मोठमोठ्यानं आरडत होते, पण कोणच त्यांच्या मदतीक तर इला नाही.
तेव्हा आजोबांका कळतच नाही होतं की आता पुढे काय होतलं, ह्यो सगळं काय प्रकार घडता. कायच त्यांका कळाक मार्ग नाही होतो. त्यांच्या डोक्यात फक्त एकच गोष्ट येत होती, ता म्हणजे देवच आपल्या याच्यासून वाचवू शकतं. त्यामुळे ते मनोमन देवाची प्रार्थना करत होते. तोच आपल्या कथा या संकटासून बाहेर काढीत या आशेवर ते त्या बेडवर पडान होते. आणि तेवढ्यात त्यांच्या कानावर अजून एक आवाज पडलो. तो आवाज एका रडणाऱ्या बाईचं होतं. ती अक्षरशः कर्कश रडत होती, जणू तिचं तर जीव जाता की काय. आणि ता जसा त्यांच्या कानावर पडतं तसे आजोबा तर पूर्णपणे हादरनच गेले. आता काय खरा नाही, कारण त्यांच्या व्यतिरिक्त तर त्या हॉलमध्ये कोण नाही. मग ही बाई रडता कोणा. आणि ह्यो सोसाट्याचं वारं सगळा काही हडेतडे पडत होता. आणि त्या बाईचं तो रडण्याचा आवाज संपूर्ण त्या हॉलमध्ये घुमत होतं. तुम्ही फक्त ह्याचा विचार करून बघा की आजोबांवर तेव्हा काय पाळी इली होती ती. अशा वेळेक माणूस पूर्णपणे खचान जाता. कायच त्याच्याकडे मार्ग उरत नाही. आजोबांकडे सुद्धा कायच नाही होतं. बरात असून उठा नव्हते, जाऊ शकत नाही होते. त्यामुळे त्याने आपल्या गळ्यातल्या ताईदा घट्ट पकडल्याने आणि फक्त देवाचं नाव घेत होते. आणि त्या क्षणी अक्षरशः ते ज्या बेडवर झोपले होते तो बेड 2-3 वेळा वरसून खाली जोरात आदळलो. आणि त्यावेळी तर आजोबांनी आशा सोडल्याने ते थैच्या थैच बेशुद्ध झाले. पण त्यांनी शेवटपर्यंत गळ्यातल्या ताईतावरचो हात सोडूक नाही. आणि त्यांच्या तोंडातलो शेवटचो शब्द ही त्यांनी देवाकच मारलेली हाक होती. त्यानंतर काय त्यांच्यासोबत घडलं या त्यांका अजिबात काय माहिती नाही. पण जेव्हा त्यांका शुद्ध इली तेव्हा पूर्णपणे सकाळ झाली होती. त्यांनी समोरच्या घड्याळात बघितल्याने तर 7 वाजले होते. आणि संपूर्ण तो हॉल सूर्यकिरणांनी प्रकाशमय झालं होतं, ज्यामुळे आता सगळा काही दिसत होता. पण त्या क्षणी त्यांका ह्याच समजा नाही की रात्री माझ्यासोबत जो काय प्रकार घडलो हा एक स्वप्न होता की हा सगळा खरोखर माझ्यासोबत घडला. ते पूर्णपणे घामाघूम झाले. त्यांका तेव्हा असाच वाटा की हा सगळा स्वप्न आणि मी घराकडेच असय. म्हणून ते पटकन दचकान खाली उतराक लागले. पण त्यांच्या तळव्यांका इतके जखमा झालेले होते की त्यांका उभाच रावाक जमला नाही. आणि ते धाडकन खाली कोसळले. आणि जसो तो आवाज होता तशी बाजूची एक नर्सबाई पळत पळत थैली. आणि ती म्हणाक लागली, अहो काय झाला, तुम्ही खाली कशाक उतरलास, तुमच्या पायाक लागला. तिने कसा बसा परत आजोबांका बेडवर झोपवल्यान तसे आजोबा तिका विचारूक लागले, अहो माझ्या घरचे खयात, माझी गंगू खय गेली. आजोबांका कळतच नाही होता. त्यांका एवढा आठवत होता की रात्री ती इली होती. पण जेव्हा नर्सबाईंका ते ह्या सगळा बोलतात तशी ती म्हणाली, अहो तुमच्या घरचे कसे काय येतील, अजूनपर्यंत कोण इला नाही. आणि या दवाखान्यात तुम्ही एकटेच पेशंट असाच. आणि मी काल रात्री होतंय पण माझ्या केबिनमध्ये झोपलेलं आहे, मग कसा कोण हा येत. जसा ती नर्सबाई ह्या सगळा बोलता तसं आजोबांका जबरदस्त झटकोच बसलो. त्या नर्सबाईक म्हणाक लागले, अहो काल माझी बायको इली होती, तिने माझ्या पायाक मलमसुद्धा लावून दिल्यान आणि आम्ही गप्पा खूप मारलो. तर ऐकन ती नर्सबाई म्हणाली, अहो कदाचित अपघात झाल्यामुळे तुमका भास वगैरे झालो असात. आणि अशा नवीन ठिकाणी इल्यानंतर असे प्रकार घडतात. तुम्ही जास्त विचार करू नको. तुमच्या गावातले कोण इले की मी तुमका सांगतोय, तोपर्यंत तुम्ही आराम करा. त्यावेळी आजोबांका काय समजलं नाही की त्यांच्यासोबत नेमका काय घडतं. ते नेमके खयच्या हॉस्पिटलात असत आणि रात्रभर तो सगळं काय प्रकार त्यांच्यासोबत घडलं. पण जेव्हा त्यांनी त्या नर्सबाईक विचारल्याने की हो दवाखानो नेमकं हा खय, तेव्हा ती नर्सबाई म्हणाली की हो दवाखानो सोलापुराच्या जरा बाहेरच्या साईटी का, ज्यामुळे जास्त कोण येत नाही. तुम्ही आता आराम करा. तुमच्या घरचे कोण ना कोण आज येतील, त्यांका मी घेऊन येतोय. असा म्हणान ती नर्स तैसून निघान गेली. पण आजोबा मात्र खूप घाबरले होते. त्यांची इच्छा नसताना सुद्धा त्यांका त्या दवाखान्यात पडान राहायचं लागला. आणि एवढ्यावरच ता सगळा थांबाक नाही. सकाळी सुद्धा जेव्हा ते एकटेच ते पडान होते तेव्हा अचानक त्यांच्या अंगावरची चादर कोणीतरी खाली वडल्यान. तेव्हा तर आजोबा अजूनच दचाकले, कारण दिवसा ढवळासुद्धा आता हे असे प्रकार घडाक लागल्यामुळे आजोबांका तर खात्रीच पटली की हे नक्कीच काहीतरी भयंकर घडतं. त्यामुळे त्यांनी लगेचच नर्स का बोलवल्याने ते म्हणाले, माका आताच्या आता डिस्चार्ज देवा, मी जातोय. पण नर्सबाईन त्यांका समजवल्यान ती म्हणाली
तुमची तब्येत अजून व्यवस्थित नाही हा. डॉक्टर आता येतले. ते चेकअप केल्यानंतरच ते तुमका काहीतरी सांगाक शकतात. पण आजोबांसोबत थंय जा काय घडत होतं ता कोणाकच कळत नाही होतं आणि कोण तेंका समजावून घेत नाही होतं. त्यांनी त्या नर्सबाई खूप सांगायचो प्रयत्न केल्याने पण ती काय ऐकली नाही. ती एवढाच तेंका म्हणत होती की तुम्ही शांत आराम करा, मी असंय काय नाही होचं. पण थंय एक क्षणभर काढणंसुद्धा आजोबांका खूप कठीण जायत होतं. कसा बसा करून आजोबा थंय थांबले. काही वेळान डॉक्टर इले. डॉक्टरांनी तेंका बघितल्याने जखमा आता हळूहळू सुकाक लागले होते. त्यांनी त्या नर्सबाईक सांगितल्याने की पट्टे बदलून नवीन बांधा आणि काही औषधासुद्धा दिल्याने. त्यावेळी आजोबा डॉक्टरांका म्हणाले की माका कायो करून डिस्चार्ज देवा. तेव्हा डॉक्टर बोलले तुमच्या घरच्या आधी कोणतरी येऊन दे, मगच मी तुमका डिस्चार्ज देऊक शकतोय. बरं आजोबांका कळतव नाही होतं की घरचे कोण येतात की नाही. कायच तेंका कळाक मार्ग नाही होतो. नर्सबाई तर म्हणत होती की तेंका मी कळवलंय, पण आता कितपत खरा खोटं कायच कळाक मार्ग नाही. मग त्यानंतर ती नर्सबाई तेंका नाश्ता वगैरे घेऊन येली, पण तासुद्धा तेंका गोड लागत नाही होतं आणि कसाच लागत. अशा अवस्थेत माणूस असलो तर त्याच्या घशाखाली घास उतरायचो नाही, अशीच परिस्थिती आजोबांची सुद्धा झाली होती. ते मनोमन देवाकडे एकच प्रार्थना करत होते की कसे तरी घरचे होईपर्यंत येऊन पोचान दे. आणि अखेरीस देवान त्यांची हाक ऐकल्यान आणि काही वेळातच आजी, आजोबांचे आईवडील आणि काही गावकरी त्या दवाखान्यात येऊन पोचले. आणि लगेचच त्याने आजोबांची चौकशी करून त्यांच्या खोलीकडे ते धावत दिले. आणि जसे ते त्यांच्या हॉलाच्या आतमध्ये प्रवेश करतात तेव्हा त्याने आजोबांका बेडवर त्या अवस्थेत बघितल्याने सगळ्यांका धक्कोच बसलो. आजी तर अक्षरशः ते रडाकत लागली. आणि जसा आजोबांनी या सगळ्यांका बघितल्याने तेव्हा अक्षरशः त्यांनी सुटकेचा श्वास सोडल्याने त्यांका त्यावेळी जो आनंद झालो होतो तो ह्याआधी त्यांनी कधीच अनुभवक नाही. सगळेजण आजोबांका येऊन भेटले. आजोबांची ती परिस्थिती बघून सगळ्यांका खूप दुःख वाटत होतं. संपूर्ण हातपाय जळालेले, पण नशिबान त्यांचं जीव वाचलं होतं. मग लगेचच ते डॉक्टरांका जाऊन भेटले. डॉक्टर म्हणाले की आम्ही उपचार वगैरे केलं, पण 1-2 दिवस त्यांका आरामाची गरज आहे. पण आजोबांनी घरच्यांका सांगितल्याने की माका कायो करून हसून घेऊन चला, माका एक क्षणसुद्धा थांबायचं नाही. त्यामुळे मग घरच्या डॉक्टरांका म्हणाले की आम्ही ह्यांका घेऊन जातो, जे काय पैसे असतील ते सांगा. त्यामुळे मग डॉक्टर म्हणाले की ठीक आहे. मग जो काय खर्च झालो होतो तो त्यांका त्यांनी दिल्याने आणि त्यासोबत जी काय औषधं लागणार होती ती औषधं घेऊन अखेरीस आजोबांका ते परत गावाकडे घेऊन इले. गावच्या घराकडे इल्यानंतर थोडं सगळ्यांच्या जीवात जीविलो. पण अजून ह्या सगळा संपला नाही होता. आजोबांका आपल्या वाटलेलं की आता काय भियाची गरज नाही, पण झाला उलटा. आजोबांचा स्वभाव अचानक बदलाक लागलो. ते वेड्यासारखेच काहीतरी बडबड करूक लागले. आधी तर पहिले चांगले होते, पण हॉस्पिटलासून इल्यानंतर ते काहीतरी विचित्रच वागाक लागले. डॉक्टरने त्यांका हाला नको म्हणून सांगितल्याने होतं, पण तरी देखील ते उठान चलाक बघायचे. घरच्यांनी त्यांका 1-2दा सांगितल्याने पण ते ऐकायचेत नाही आणि उलटसुलट काहीतरी उत्तरं देऊक लागले. आणि आजोबांचा स्वभाव तर असं नाही होतं. ते पेशंट शिक्षक, ज्यामुळे त्यांच्या तोंडासून अपशब्द वगैरे अजिबात निघायचे नाही. पण ह्यावेळेक ते काहीतरी उलटासुलटा बोलाक लागले आणि त्या सगळ्याचा परिणाम त्यांच्या शरीरावर सुद्धा होत होतो. कारण ते जखमा आराम केल्याशिवाय भरणारे नाही होते, त्यामुळे त्यांका बरा वाटा नाही. पण अचानक झालेले बदल बघून घरचे अजूनच घाबरले. आता ह्यांका नेमकं झाला काय. तेव्हा आजीन आजोबांका एकदा भेटान विचारल्यान की हो तुम्ही असं कशाक वागतास, काय झाला, काय असं प्रकार घडलो हा काय. तेव्हा आजोबांनी त्या दिवशी रात्री त्या दवाखान्यात घडलेलं सगळं प्रकार आजीच्या कानावर घातल्याने आणि जेव्हा आजीने ह्या सगळं ऐकल्यान तेव्हा तर तिचे हातपाय थरथर कापाक लागले. तेव्हा तिका कळान चुकलं की नक्कीच काहीतरी थयचा हेंका लागला. म्हणून तिने अजिबात वेळ न घालवता आपल्या सासू सासऱ्यांका हे सगळं प्रकार सांगितल्यान. आणि जेव्हा घरच्यांका या सगळं कळालं तेव्हा कसलोच विचार न करता गावातल्याच एका माणसाक तातडीन बोलावून घेतल्याने तो माणूस बाहेरचा वगैरे काय असत तर बघायचो. जेव्हा त्या माणसानं आजोबांका येऊन बघितल्यान तेव्हा बघता क्षणी तो म्हणालो की यांका त्या दवाखान्यातल्याच काहीतरी लागला. तो माणूस एक मांत्रिक होतो.
त्यामुळे तो म्हणालो की नेमका काय झालं जाणून घेऊसाठी तुमका हेंका माझ्याकडे घेऊन येऊचं लागतलं. आजोबांची परिस्थिती खूप वाईट होती, पण तेंका थंयचं जा काय लागलेला ता काढल्याशिवाय त्यांची परिस्थिती सुधारणार पण नाही होती. त्यामुळे नाईलाजान कसा बसा आजोबांका त्या मांत्रिकाकडे ते घेऊन गेले आणि थंय गेल्यानंतर त्याने ते कसले विधी केल्यान आणि त्याच्यानंतर तो मांत्रिक जा काय बोललो ता ऐकान ते उपस्थित असलेल्या सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. तो म्हणालो अपघातानंतर आजोबांकाच्या दवाखान्यात ॲडमिट केल्याने होता. थंयचीच एका काहीतरी बाधा झाली आणि त्याच दवाखान्यात ॲडमिट झालेल्या एका पेशंटची ती बाधा असा. ज्या बेडवर आजोबांका त्या दिवशी झोपवल्याने होता त्याच बेडवर आदल्या दिवशी एक बाई मृत झाली होती आणि त्याच बाईचो आत्मो थंय भटका होतो. त्या बाईच्या आत्म्यान आजोबांका मारून टाकूचो खूप प्रयत्न केल्यान ती वेगवेगळ्या रूपात आजोबांका भेटाक सुद्धा इली होती. पण आजोबांच्या गळ्यात या ताईत असल्यामुळे त्या आत्म्याक आजोबांका काय करूक जमलं नाही. गळ्यातल्या ताईतान आजोबांचो जीव वाचवल्यान, नाहीतर ती त्यांका त्या रात्री संपवणारच होती या निश्चितच होतं. पण देवाच्या कृपेन आजोबा थोडक्यात वाचले होते. मग त्यानंतर त्या तांत्रिकान जास्त वेळ न काढता लगेचच पुढच्या विधींका सुरुवात केल्यान, कसले कसले ते मंत्र म्हटल्यान आणि अथक सगळ्या प्रयत्नानंतर हळूहळू आजोबांच्या वरती जी बाधा लागली होती ती सगळी काढल्यान आणि ता सगळा करून बाहेर उतरवून टाकल्यानंतर आजोबांका मग परत घराकडे घेऊन इले आणि 1-2 दिवस त्यांच्यावरसून काय काय उतरवून काढत होते. आणि जसं जसं या सगळं होत होतं तशी तशी आजोबांची तब्येतसुद्धा हळूहळू सुधाराक लागली आणि 5-6 दिवसांमध्येच आजोबा एकदम ठणठणीत झाले. ते आता आधीसारखे नीट बोलाक लागलेले आणि त्यांना आता अजिबात काही त्रास होत नाही होतो. फक्त जखमांका भराक वेळ लागणार होतो, कारण संपूर्ण शरीर आतपर्यंत भाजलेलं. त्यामुळे त्यांनी शाळेत काही दिवसांची सुट्टी देखील टाकल्याने होती. ते पूर्णपणे बरा होईपर्यंत गावाकडे थांबले आणि 15-1 दिवसातच त्यांना एकदम बरा वाटला. त्यामुळे मग ते परत सोलापुरात निघान गेले, कारण नोकरी असल्यामुळे त्यांना जाणं तर भाग होता. पण ह्यावेळेस त्यांच्यासोबत त्यांचे वडीलसुद्धा होते, जेणेकरून त्यांना काय त्रास होता नाही. थंय गेल्यानंतर लगेचच बदलीचा प्रस्ताव टाकल्याने, कारण त्यांना एवढ्या लांबसून ये जा करणं शक्य नाही होतं आणि त्यात ह्यो सगळं प्रकार घडल्यामुळे सगळेच जण खूप घाबरले होते. पण बदली वगैरे लगेच होत नाही, एखादं वर्ष त्यात निघान गेलं. पण अखेरीस त्यांना बदली मिळाली आणि मग ते अहमदनगरमध्ये परत इले. तेव्हापासून मग काय पुढे त्यांना त्रास झालो नाही आणि आपल्याच गावाजवळ शाळा असल्यामुळे त्यांना जास्त प्रवाससुद्धा करूचं लागायचो नाही आणि पुढे त्यांना जास्त काय मग त्रासही झालो नाही. सगळं काही एकदम चांगलं झालं. पण ह्यो जो प्रसंग आजोबांच्या आयुष्यात घडलो होतो तो त्यांचा सगळ्यात भयंकर अनुभव होतो. आजीन जेव्हा ही गोष्ट माका सांगितल्यान तेव्हा अक्षरशः माझ्या अंगावर काटो इलो होतो. ता सगळा दृश्य माझ्या नजरेच्या समोरसून जायत होतं. तेव्हा आजोबा ह्या सगळ्या कसे सामोरं गेले असतील याचा विचार करूनच एकदम भियाक होतं. आजोबांच्यावर जी काय पाळी इली होती ती खूप भयंकर होती. आजीन जो काय प्रसंग सांगितल्यान तो मी जशाच्या तसो तुमच्यासमोर मांडूचा प्रयत्न केलाय आणि नक्कीच तुमका ही गोष्ट आवडली असातच. मंडळी, आज पुरता एवढाच. तर मित्रांनो, असं काहीसं होतं आपले सबस्क्रायबर संतोष यांनी पाठवलेलं त्यांच्या आजोबांचं एक सत्य अनुभव, जो तुमका कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुमका जरी गोष्ट आवडली असत तर सगळ्यात आधी या व्हिडिओक लाईक करूक विसरा नको. आणि तुमच्याकडे सुद्धा असे अनुभव असतील तर ते माका व्हॉट्सअप नंबरवर नक्की पाठवा. आणि आपल्या मित्रमैत्रिणींका ज्यांका अशा गोष्टी ऐकाक आवडतात त्यांका या व्हिडिओची लिंकसुद्धा पाठवूक विसरा नको, जेणेकरून ते अशा गोष्टी ऐकतील. आणि अजूनव तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर सगळ्यात आधी या चॅनल सबस्क्राईब करून टाका. चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर अनुभव घेऊन रविवारी ठीक रात्री 10:30 वाजता.